आत्ता वाजले दुपारचे 4:20 आणि आता मला करायचंय दळण। तर मी आता स्लॅपहून 2-3 सुपर दळण आणते गव्हाचं। ते आता मी गहू आणि आणून पटपट निसून घेते आणि दळून पण। तर मी चले आता वर। माझ्या गव्हामध्ये किडे लई झालते म्हणून वरी टाकलेले ना गहू, तेव्हापासून आता एवढे घेतले। फ्रेंड्स, मी आहे सुरेखास ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आज आलाय पाण्याचा नळ। तर मी लावले बाहेर मोटर, भरायले पाणी, टाक्या फिक्या धुवून घेऊन। तर म्हणलं चला ब्लॉग बनवा। तर तुम्ही सगळेजण मजेत ना? 6ला नळ आलता, आता वाजलेत 7:15। आतापर्यंत झालंय अर्ध पाणी भरून आणि आता जाते मी वर ची टाकी बघायला किती आलंय ते। हे बघा, जाते आता वर। आज पण पाणी सांडलंय पायऱ्यावर। अगोदर काल पाणी विकत घेतलेलं होतं म्हणून लई वेळ लागला नाही, नाहीतर 2 तास तर नक्कीच लागतात आमच्या इथल्या पाण्याला। आता एवढी आली, काल विकत घेतलेलं होतं अर्धी टाकी। आज काय जास्त पाणी भरायचं नव्हतं। वर आले, थंडी वाजायली। आज पण छान वाटायलं वर, पण थंडी वाजायली। बरं झाला का स्वयंपाक आणि जेवण? दिवसभर काम लागलं आज। दळण निसा, पाणी भरा, भांडे घासा, झाडून काढा। चला, आली भरत टाकी। आली का थोडीशी राहिली। थंडी तर खूप वाजायला। तिकडं काय वाजायला किंवा लग्न असेल, लग्न। लावा झाला आपलं पाणी आलं भरत। आत्ता झालं पाणी, अंग भिजून गेलतं। तर हे बघा, वाजले आता 8। तर आता करते स्वयंपाक। मोटरची पिन तिथंच आहे, चार्जर सगळं उचलायचं।